पिछले दिनों इम्तियाज जलील साहब शेंद्रा एमआईडीसी में हुई जमीनी हेराफेरी पर मुद्दा उठा रहे थे और आज एक नया जमीनी मुद्दा लेकर वो सामने आए हैं। हमारे लिए ये नया मुद्दा हेराफेरी 2 हुआ। जिस तरीके से इम्तियाज जलील साहब अब का और पिछले मुद्दे के दस्तावेज दिखा रहे हैं, इससे यही साबित होता है कि यह मामला हेराफेरी का है, इसलिए मैं हेराफेरी कह रहा हूँ। इम्तियाज जलील साहब की ये वीडियो देखने से पहले मैं बता दूं, हमारे पास 2 अपडेट और भी है। हमसे जुड़े रहिए, बने रहिए, कमेंट करिए, सब्सक्राइब करिए और देखते हैं ये इम्तियाज जलील साहब की वीडियो। चलिए प्ले करते हैं। काय है कि एका नेत्याच्या ड्रायव्हरकडे 150 कोटी रुपयाची जमीन कशी आलेली आहे याच्या बाबतीत आपण सविस्तर ते दाखवलेलं आहे। ती 150 कोटीची नाही आहे। माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आलेले आहे त्याच्याप्रमाणे ते फक्त 3 एकरच्या जागेबाबत नाही आहे, 8.5 एकरची जागा त्याच ठिकाणी आणि शहरातल्या सगळ्यात महाग एरियामध्ये जी जमीन आहे ते कशा प्रकारे एका खासदार त्यांचा मुलगा जे आहे आमदार त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर ते कशी करून घेण्यात आलेली आहे याचे सगळे पुरावे, सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे। फक्त 500 रुपयाचा एक बॉन्ड पेपरवर हिबानामा करून जे बोगस नवाब आहे त्यांच्या नवाबाशी काही संबंध नाही आहे ते डॉक्युमेंटला फक्त नोटरी करून 2 डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले। एक जे आहे 2023 मध्ये त्याचा पीआर कार्ड तयार करण्यात आला, ते म्हणजे 2.5 एकरचा होता आणि दुसरं जे 2024 जूनला करण्यात आलेलं आहे ते जवळजवळ 6 एकर। तर दोघं मिळून हे जे आहे 8.5 एकरचा झोल आहे आणि त्याच्यामध्ये सिटी सर्वे ऑफिसर्स कशा प्रकारचे संगनमत आहे। एका मोठ्या नेत्यांनी कुणाला फोन केलं होतं की आज रात्रीपर्यंत मला ते पीआर कार्ड पाहिजे आणि हे जे पिता पुत्र आहे त्यांनी कशा प्रकारे सिटी सर्वे ऑफिसरवर दबाव टाकून हे सगळं प्रकरण फक्त 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करून घेतलेलं आहे। याची उच्च स्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे। 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या खिशात जे टाकण्यात आलेली आहे त्याची चौकशी इकडच्या स्थानिक पोलिसांमार्फत न करता माझी सरकारला विनंती आहे की ही इन्क्वायरी या तर तुम्ही सीआयडी कडून घ्या किंवा हे केस डायरेक्टली एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला ट्रान्सफर करा आणि जे लोक दोषी आहे त्यांच्यावर आता फौजदारी दाखल का करण्यात आलेली नाही आहे, पोलीस का टाळाटाळ करत आहे याच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। म्हणून सर्वप्रथम पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडून याच्यावर एफआईआर रजिस्टर करा आणि त्याची चौकशी लावा। आप सभी ने यहाँ तक वीडियो देखी है तो मैं उम्मीद करता हूँ कि आपने वीडियो को लाइक किया होगा। और अब चलते हैं अगली वीडियो की तरफ, जिसमें नीतीश राणा ने बड़ा तीखा बयान दिया और उस तीखे बयान का रिप्लाई असदुद्दीन साहब ने बड़े नमकीन अंदाज में दिया है। देखिए वीडियो प्ले करते हैं। आजान को मराठी में लिखा, बोलने को बोलो उनको 5 वक्त का आजान। उनके अगर पुराने ट्वीट आप निकाल के देखेंगे तो तबलीगी जमात के इज्तिमा जो हो रहे थे उसका वेलकम कर रहे थे वो तो। हमारे त्र्यंबकेश्वर मंदिर के पास जय श्री राम नाम के दुकान होते हैं फूल वालों के, अंदर अब्दुल बैठा रहता है। इतना पब्लिक इश्यूज है उस पर बात ही नहीं कर रहे। ये जो जिम्मेदारियां उनकी है गवर्नेंस से, उससे बचने के लिए ये सब डाइवर्जरी टैक्टिक्स है। पाठशाला काय को जरूरत है, मदरसा में मराठी चालू करो ना, सबसे आसान है। आपके प्रायोरिटीज गवर्नेंस के क्या है वो हमको बताओ ना। सिर्फ एक ही समुदाय को आप पीछे पड़ेंगे तो आपका वो प्रायोरिटी है क्या?